बघा बघा खाली काय अवस्था आहे. ही अवस्था कुठली आहे तर सांगली ते कोल्हापूर रोडला हॉटेल दिव्यजितच्या समोरची. या ठिकाणी मी पहिला एक व्हिडिओ टाकलेला आहे की तुम्ही जे इथं भुयारी गटर बनवली त्या दोन्ही साईडला पडलेले खड्डे, किती लोकांना त्रास, किती लोकांचं नुकसान, किती लोकांच्या शरीराचं नुकसान. अरे हे कशासाठी करता? मला समजतं की PWDनं त्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले नाहीत म्हणून कॉन्ट्रॅक्टरनं काम बंद ठेवले. अरे तुमच्याकडे पैसे नाहीत तर ते काम करायचंच कशाला? तो रस्ता होता तो उकरून कशाला ठेवला? तुम्हाला अक्कल नावाची चीज नाही का? तुमच्याकडे पेमेंट नाही तर भिकाऱ्यांना ते लावायचं नाही ना. या लोकांना जो त्रास होतोय तुम्हाला विचारणार कोण नाही. तुम्ही तिथे जाऊन मरा की. मी PWDच्या अधिकाऱ्यांना सांगतो, तुम्ही जाऊन तिथं मरा. तुमच्या गाड्या आपटू द्या, तुमचे हातपाय तुटू द्या. तुम्ही जनतेचा विचारच करत नाही. हे व्हिडिओ बघा आणि जर का तुम्ही दया असेल ना तुमच्या मनात किंवा तुम्हाला देवानं हृदय दिलं असेल ना तर जाऊन तिथं आम करा. तुम्हाला राग येईल माझ्या शब्दाचा. काय अवस्था चालल्या, तुम्हाला अक्कल पाहिजे ना. ही काय चाललंय? तुम्ही जावा PWDची माणसं घेऊन जाऊन ते खड्डे भरा. लोकांचा हाल व्हायला लागलाय. मी तुम्हाला बोललेलं आज वाटतंय. मी अधिकाऱ्यांची नावं घेऊन, तुमची नावं घेऊन मी पुढचा व्हिडिओ काढेन. याची दखल PWDने घ्यावी. अगर ठेकेदारानं सुद्धा यांचं पेमेंट नाही, हे नाही, कारण नाही सांगायचं. तुम्ही दुसऱ्याचं नुकसान करणार का? तुम्हाला ब्लॅकलिस्टला काढायला पाहिजे का? तुम्ही अर्धवट काम सोडता. तुमच्याकडे पैसे नव्हते तर घ्यायचं नव्हतं. हे जे जनतेला प्रत्येक जण उठतो आणि त्याला मातीत घाला जातो ना, ही लई मोठी चूक आहे. मी रोज एक नवीन विषयाकडे तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की शांतपणा करा, हे लवकर खड्डे भरा. अन्यथा तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुमच्या आबरू काढणार. धन्यवाद.